मित्रांनो नमस्कार. 12 मार्चला PSI प्री 2016 ही परीक्षा झालेली आहे आणि 14 मार्चला पहिली आन्सर की सुद्धा डिक्लेअर झालेली आहे. आज आपण या परीक्षेविषयी चर्चा करूया. या परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते, त्यांची डिफिकल्टी लेवल, त्यांचं कॉम्पोजिशन आणि आता आपण पुढे काय करायला पाहिजे हे या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला थँक्यू म्हणू इच्छितो, कारण आपली कम्युनिटी आता 5,000च्या पुढे गेलेली आहे. आपले सबस्क्रायबर्स 5,000 आपण क्रॉस केला आहे हा आकडा, आणि आपली व्ह्युअरशिप जी आहे, आपले मोजकेच व्हिडिओ आहेत तरीसुद्धा आपली व्ह्युअरशिप 2 लाखापेक्षा जास्त आहे. आणि तुम्ही जर नव्याने हा चॅनल पाहत असाल तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल किंवा फेसबुकवरचं आपलं जे पेज आहे ते सबस्क्राईब करू शकता. आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या विषयाला. तुम्हाला माहितीच आहे 12 मार्चला आपण ही परीक्षा दिलेली आहे, PSI प्रिलिम 2016, आणि 14 तारखेला आयोगाने आन्सर की सुद्धा डिक्लेअर केलेली आहे. तुम्हाला जर काही आक्षेप घ्यायचे असतील, मला खात्री आहे आपल्या सगळ्यांकडे गुगल आहेत, चांगले शिक्षक आणि मित्र आहेत ज्यांच्याशी आपण डिस्कस करून काही प्रश्नांच्या उत्तरावर आपल्याला आक्षेप असतील तर ते आपण लवकरात लवकर तिकडे पाठवा. 21 मार्च 2017 पूर्वीपर्यंत ते आयोगाकडे पोहोचतील याची तुम्ही काळजी घ्या. ओव्हरव्ह्यू आपण बघूया. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, त्यानंतर अर्थव्यवस्था, विज्ञान, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता चाचणी, हे जे कॉम्पोजिशन आहे 2014चं, जर आपण पुढच्या पानावर बघितलं तर अगदी डिट्टो तसंच आहे. हे मागच्या आपल्या व्हिडिओचं PSI प्रिलिमच्या परीक्षेची तयारी कशी करायची ह्या व्हिडिओमध्ये आपण 2014चं कॉम्पोजिशन टाकलं होतं. अगदी तसंच यावर्षीसुद्धा तो पॅटर्न आहे. आणि हे जे 4TF बहुविधानात्मक प्रश्न जे आहेत, 4 स्टेटमेंट आणि त्यांचं कॉम्बिनेशन, यावर्षी त्यांनी कमी प्रश्न विचारले आहेत, 36. मागच्या वर्षी त्यांनी ते 49 विचारले होते 2014च्या परीक्षेमध्ये. आपण सुरुवात करूया करंट अफेअर्स आणि हिस्ट्रीपासून. करंट अफेअर्सचा पार्ट जो आहे हा रिलेटिव्हली टफ होता कम्पेअर्ड टू अदर सेक्शन्स. त्याचं कारण असं आहे की त्यांनी एकूण जे 15 प्रश्न करंट अफेअर्सवर विचारले होते त्यातले जे 6 प्रश्न जे आहेत ते जनरल नॉलेजवर होते, म्हणजे 1 वर्षापेक्षा जुन्या घडामोडींवर त्यांनी प्रश्न विचारले होते, विच कॅनॉट बी क्लासिफाईड ॲज करंट अफेअर्स पर से. तर हे जे प्रश्न त्यांनी विचारले होते 6, हे काही मुलांना त्याची उत्तरं देणं अवघड गेलं असेल. किंवा करंट अफेअर्समध्ये सुद्धा जसं कोपा अमेरिकन स्पर्धा आहे, या स्पर्धेबद्दल फारच कमी माहिती असेल मुलांना, आणि त्यातही त्यांनी मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन विचारला होता 4TF टाईप. त्यामुळे मुलांना त्याची उत्तरं देणं अवघड गेलं असेल. रिलेटिव्हली हा सेक्शन जो होता टफ होता. 15 पैकी निम्मे प्रश्न तरी खूप टफ होते. हिस्ट्री रिलेटिव्हली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स होते. त्याच्यामध्ये त्यांनी भारताच्या इतिहासावर 8, नॅशनल मुवमेंटवर 1 आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी 5 प्रश्न विचारले होते, ज्यात समाज सुधारकांचा सुद्धा समावेश आपण केलेला आहे. आणि त्यामुळे हिस्ट्रीमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मार्क्स यायला पाहिजेत असं मला वाटतं. त्यानंतर आपण भूगोलाकडे वळूया. भूगोलामध्ये त्यांनी एकूण 16 प्रश्न विचारले होते. त्यापैकी 9 प्रश्न, म्हणजे फार मोठा हिस्सा आहे, महाराष्ट्रावर त्यांनी विचारले होते. पॉलिटिकल, फिजिकल आणि इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र. सेन्ससमधले सुद्धा 2 किंवा 3 प्रश्न हे महाराष्ट्राच्या जनगणनेवर आधारित होते. आणि भारताच्या भूगोलावर त्यांनी फक्त 2 प्रश्न आणि जनगणनेतले 2 प्रश्न, असे एकूण 4 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. पण इतिहासासारखाच भूगोलाचा पार्ट सुद्धा खूप सोपा होता. त्यातले 4TF क्वेश्चन्स, जे मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स आहेत किंवा जोड्या लावा हा जो प्रकार होता, हा तुम्ही मेथड ऑफ एलिमिनेशनने सुद्धा सॉल्व्ह करू शकाल असे सोपे प्रश्न त्याच्यामध्ये होते. इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी जनरल इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा कॉन्सेप्ट बेस्ड काही क्वेश्चन्स त्यांनी विचारले होते. 8 प्रश्न विचारले होते. 5 इयर प्लॅन्स किंवा पंचवार्षिक योजनेवर त्यांनी 1च प्रश्न विचारला आहे. स्टॅटिस्टिक्स आणि स्कीम्सवर त्यांनी 5 प्रश्न विचारले होते. इतिहास आणि भूगोल एका बाजूला, चालू घडामोडी एका बाजूला, आणि इकॉनॉमिक्समध्ये कुठेतरी अशी त्याची मॉडरेट डिफिकल्टी लेवल होती. सायन्स 15 पैकी 10 प्रश्न त्यांनी 10वर बायोलॉजीवर विचारलेत. हे काही अनएक्सपेक्टेड नाही आहे. जर तुम्ही गेल्या 3-4 वर्षातील आयोगाच्या विविध परीक्षांचे जर पेपर बघितले प्रिलिम्सचे, तर त्यांनी बायोलॉजीवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. पण यात शॉकिंग हा प्रकार होता की बायोलॉजीचे काही प्रश्न सर्वसामान्य विद्यार्थ्यांना, इवन ते सायन्स ग्रॅज्युएट जरी असतील तरी त्यांना उत्तरं देता येतील की नाही याची मला शंका आहे. पण असो,
तरी देखील सायन्सचे जर एक 4-5 प्रश्न आपण सोडले तर 10 प्रश्न अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड होते. त्यामुळे याची सुद्धा डिफिकल्टी लेवल ही मॉडरेट होती. सगळ्यात सरप्रायझिंग फॅक्टर दिवसेंदिवस जो होत चाललेला आहे, आपण STI ला याची चुणूक बघितली होती, तो आहे इंटेलिजन्स टेस्टचा. 15 पैकी 11 प्रश्न त्यांनी लॉजिकल रिझनिंग आणि वर्बलवर 7 आणि नॉन वर्बल लॉजिकल रिझनिंगवर त्यांनी 4 असे 11 प्रश्न त्यांनी विचारले होते आणि 4 प्रश्न फक्त क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवर विचारलेत. त्यामुळे येणाऱ्या 15 दिवसांमध्ये जर तुम्हाला राज्यसेवेची CSATच्या पेपरची तयारी करायची असेल तर मी तुम्हाला असं म्हणेल की तुम्ही सर्वात आधी लॉजिकल रिझनिंगकडे लक्ष द्यायला हवं. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपण जसं डिस्कस केलं, डिफिकल्टी लेवल. काही प्रश्न सोपे असतात, काही मॉडरेट असतात, तर काही डिफिकल्ट असतात. त्या डिफिकल्ट क्वेश्चन्सला मी आणखी त्याची चिरफाड करण्याचा प्रयत्न करेल. त्याला मी ट्रिकी किंवा अनॉईंग क्वेश्चन्स म्हणेल. ट्रिकी याच्यासाठी की मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन असतात, तिथे आपण फसू शकतो, आणि अनॉईंग याच्यासाठी की त्या प्रश्नांचा रिलेव्हन्स काय. उदाहरणार्थ साधना या डिसेंबर 2015ला वारलेल्या आहेत. आता आपण 2017मध्ये आहोत आणि मग त्यांची हेअरस्टाईल साधना कट म्हणून ओळखली जायची का, किंवा श्री 420मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होतं का, किंवा झुमका गिरारे या गाण्यामध्ये त्या होत्या का. या सर्व प्रश्नांचं म्हणजे उत्तर जरी तुम्हाला माहिती असलं तरी त्याचा उपयोग काय, किंवा ते तुम्हाला ते माहीत असणं अशी अपेक्षा का ठेवावी आयोगाने. हे फक्त उदाहरणादाखल मी एक प्रश्न सांगितला. असे बरेच अनोईंग क्वेश्चन्स होते, ट्रिकी क्वेश्चन्स होते. करंट अफेअर्समध्ये त्यात 8 प्रश्न आले होते. इंटेलिजन्स टेस्टमध्ये साधारण 6-7 प्रश्न होते. तसे सायन्समधले 4-5. फक्त एक हिस्ट्री असं सेक्शन होतं की जिथे असा कुठल्या प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला नाहीये. उदाहरण म्हणून मी हे प्रश्न तुमच्या समोर ठेवतो की टाइम हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या सर्वेक्षणानुसार पुणे युनिव्हर्सिटी हिचा रँक काय आहे, अध्यापनाच्या दर्जात तिचा रँक काय आहे, भारतामध्ये तिचा रँक काय आहे. याच्यातलं एखादं तुम्हाला माहिती असू शकतं की पुणे युनिव्हर्सिटीचा त्याच्यामध्ये समावेश आहे, पण मग ह्या बाकीच्या गोष्टी लक्षात का ठेवायच्या विद्यार्थ्यांनी. किंवा बलूत या कादंबरीबद्दल आपण बघूया की ते 1978ला ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलं होतं. याचा काय संबंध आहे. ते दया पवारांनी लिहिलं होतं, त्याचा हिंदीमध्ये अनुवाद झाला होता का, हे प्रश्न रिलेव्हंट आहेत. किंवा इथे ऐकलर 1813मध्ये ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे, हा प्रश्न जर का त्यांनी समजा NCERTच्या पुस्तकातनं उचलला असेल तर मग ठीक आहे. माझ्या पाहण्यात तरी हा प्रश्न आलेला नाही आहे अजून. किंवा मग जसं आपण मगाशी साधना यांच्या बाबतीत डिस्कशन केलं, नेपाळवर त्यांचं विशेष प्रेम दिसून आलेलं आहे. चालू घडामोडीमध्ये त्यांनी प्रचंडवर एक प्रश्न विचारलेला आहे जो चॅलेंज होऊ शकतो, कारण त्यांचा जन्म काशी नाही कास्की येथे झालेला आहे. ते नेपाळमध्ये आहे आणि ते 1981ला त्यांनी माओवादी पक्ष जॉईन केला आणि 1989ला ते जनरल सेक्रेटरी झालेले. त्यामुळे हा प्रश्न 100% चॅलेंज होणार. नेपाळच्या नव्या संविधानातल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्याऐवजी आपण भारताच्या संविधानाचा जरी उल्लेख केला आणि या जागा आपण प्रश्न भारताच्या बाबतीत जरी विचारला की संविधानात किती कलम आहेत, एकूण किती विभाग आहेत, किंवा लोकसभेत आणि राज्यसभेत आपल्या किती जागा आहेत, तरी सुद्धा मुलांची प्रश्नांची उत्तरं चुकू शकतात असं मला वाटतं. 2011-12च्या भारताच्या एकूण निर्यातीत शेतीच्या निर्यातीचा वाटा किती, हे 5 वर्षापूर्वीची आकडेवारी त्यांनी विचारलेली आहे. त्यामुळे या गोष्टी आता आपल्या हातात नाही आहे. प्रश्न आयोगाने विचारले आहेत, आपण त्याची उत्तरं दिलेली आहेत, आन्सर की आलेली आहे, आणि त्यामुळे कट ऑफ खाली जाणार की वर जाणार या नेहमीच्या फंदामध्ये तुम्ही बिलकुल पडू नका. कारण भविष्यात तुमच्यासमोर STIची मुख्य परीक्षा आहे, PSIची मुख्य परीक्षा आहे, 2 तारखेला राज्यसेवा परीक्षा आहे, त्याच्यानंतर असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, त्याच्यानंतर एक्साईजमधली सब इन्स्पेक्टरची परीक्षा, त्याच्यानंतर आपली PSI STI असिस्टंटची जॉईंट एंट्रन्स एक्झाम आहे, याच्याशिवाय वनसेवेची परीक्षा आहे. म्हणजे भरपूर परीक्षा आपल्यासमोर मांडून ठेवलेल्या आहेत आयोगाने, आणि त्याला परीक्षांना जर तुम्हाला यशस्वीपणे सामोरं जायचं असेल तर बिलकुल गॉसिपिंग करू नका, डिस्कशन करू नका. तुम्हाला एखाद्या प्रश्नाच्या उत्तरावर आक्षेप असेल तर ते आयोगाला कळवा, आणि इतर कुठल्याही गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता फक्त आणि फक्त डोळसपणे तुम्ही अभ्यास करा. एवढीच माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल. तुम्ही पेशंटली माझे हे व्हिडिओ सगळे ऐकत आहात
मला इतके फ्रिक्वेंटली व्हिडिओज अपलोड करता येत नाही आहेत, पण इथून पुढे माझा प्रयत्न असेल की आपण एक सिरीज जी चालू करायचा माझा मानस आहे राज्यसेवेचा किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह एकूणच MPSCच्या ज्या जनरल एक्झाम्स आहेत त्या सर्वांना कव्हर करेल असे काही मला व्हिडिओ ट्युटोरियल्स टाकायचे आहेत. तर मी तुम्हाला प्रॉमिस करतो की इथून पुढे मी तो प्रयत्न करेल आणि रेग्युलरली व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू व्हेरी मच.